वीर वडार एकता फाउंडेशननं अहिल्यानगर शहरात वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला। वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वीर वडार एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या जनसंपर्क दौरा आणि संघटनात्मक अभियानाचा शुभारंभ केडगाव येथील अर्चना हॉटेलमध्ये करण्यात आला। समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारकडे आवाज उठवण्यासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन उभारून त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे म्हणाले की राजकीय पक्षातील नेते आणि विविध संघटनांनी वडार समाजाला कुठे नेऊन ठेवलंय असा प्रश्नही उपस्थित होतोय। समाज मूलभूत प्रश्नांपासून दूर आहे, त्यामुळे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे ठामपणे आवाज उठवण्यात येणार आहे। समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन उभारण्यात येईल आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं जाईल। समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी दिवाळीच्या सणादरम्यान राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचंही विजय गोरे यांनी सांगितलं। तर वडार समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला हिरोजी इटळकर यांनी उभा केला असून वडारी भाषेत दगडाला राय म्हणतात, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याला रायगड हे नाव दिलं। असा इतिहास लपवण्यात आला असल्याची भूमिका गोरे यांनी व्यक्त केली। हिरोजी इटळकर यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं असून त्यांची जन्मतारीख शोधून राज्यभर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। वडार समाजातील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून तो सोडविण्यासाठी देखील काम केले जाणार आहे। तसेच शिक्षणाबाबत जनजागृती करत समाजातील नागरिकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं जाईल। देशाच्या जडणघडणीत वडार समाजाचे मोठे योगदान आहे। रस्ते, मंदिरं, मूर्ती आणि इमारती उभारण्यात समाजानं मोठं योगदान दिलं असून कष्टकरी समाज म्हणून या वडार समाजाची ओळख आहे। राज्यभर जनसंपर्क दौरा सुरू करण्यात आला असून वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं जाणार असल्याचं गोरे यांनी म्हटलंय। तर माजी नगरसेवक नितीन शेलार म्हणाले, वडार समाज हा कष्टकरी समाज म्हणून ओळखला जातो, मात्र समाजाचे विविध प्रश्न आजही प्रलंबित आहे। हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे। विजय गोरे यांच्या माध्यमातून राज्यातील वडार समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं जाईल। माझे वडील कैलासवासी शिवाजी शेलार यांनी राज्यातील वडार समाजाला एकत्रित केलं होतं। समाजाच्या न्याय हक्कांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं होतं। वडार समाज प्रामाणिक आहे। नगर जिल्हा हा इतिहासाची नोंद घेणारा जिल्हा असून राज्यात मोठे प्रकल्प उभे करण्यात वडारी समाजाचा मोठा वाटा आहे। मात्र योगदान मोठं असतानाही समाज मागासलेलाच राहिलाय, त्यामुळे समाजाच्या विकासासाठी आता काम करण्याची गरज निर्माण झाल्याचं शेलार यांनी सांगितलं। या प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणं झाली। वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीनं वडार समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे। समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनानं ठोस निर्णय घेण्याची गरज असून समाजाच्या विविध प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी फाउंडेशननं केली आहे। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे, रवींद्र शिंदे, राजेंद्र ननवरे, माजी नगरसेवक नितीन शेलार, रमेश जेठे, बिंदू लष्करे, सचिन शिंदे, TS चव्हाण, ब्रह्मा धोत्रे, रमेश धोत्रे, नागेश चौगुले, सचिन कुसळकर, संदीप कुसळकर, अनिल मोटे, किरण तागडकर, गोरख म्हस्के, मोहन पवार, कैलास विटेकर, पप्पू कुसाळकर, राधेश्याम कुसमुडे, किरण कुसमुडे, राजेंद्र नन्नवरे, रामचंद्र मंजुळे, नवनाथ जाधव, मच्छिंद्र येवले, विठ्ठल लष्करे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। वीर वडार फाउंडेशन आज कार्यक्रम झाला आहे। आम्हाला एक समाज जी पहिले वडार समाज संघटना होती, फक्त आश्वासन द्यायचे, पण आम्हाला एक युवा नेतृत्व ज्या समाजासाठी आता भेटलेत आम्हाला गोरेदादा, की आजच्या स्थितीत वडार भवन 36 जिल्ह्यामध्ये बांधणार आहे। असे जर युवा कार्यकर्ते जर आपल्या समोर आले तर वडार समाज बदलायला काही वेळ लागणार नाही आहे। असेच जर अध्यक्ष गोरेदादा यांचा आशीर्वाद असेल तर एक समाज एकत्र येऊ शकतील और महाराष्ट्रामध्ये गोरेदादांचं जय जयकार होऊ शकतील। जसे आमचे मातीचे जन्मलेले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे घरोघरी गोरेदादा यांचे फोटोला हार घालून पूजा करतील
असं मी हे करतो. विजयदादांचं एक आव्हान केलेलं आहे, सर्व वडार समाजाने एकत्र यावं अशी विनंती आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.